मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आपल्याला 9 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत चरित्र सारांश म्हणजे आपल्याला या सप्ताह कालामध्ये स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्याला घरोघरी गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे। केंद्रामध्ये जाऊन करणार आहे तर कोणी मठामध्ये जाऊन करणार आहे, कोणी मंदिरामध्ये जाऊन करणार आहे तर कोणी घरामध्ये करणार आहे। पण गुरुचरित्राचे पारायण हे 99% स्त्रिया हे करत असतात। तर आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे 7 दिवस ही सेवा करायची आहे। जर कोणाला 7 दिवस शक्य नसेल तर आपल्याला 3 दिवसातही गुरुचरित्र पारायणाची सेवा करता येते। तर आपण 3 दिवसातही सेवा केली तरी आपल्याला 7 दिवसा इतकेच फळ मिळते। प्रामाणिकपणे सेवा करा, मग ती 7 दिवस करा किंवा 3 दिवस करा, त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। स्वामींची जे सेवा करतात त्याला स्वामी नक्कीच त्याचे फळ देतात। गुरुचरित्राचे पारायण हे 7 दिवसाचे असते, पण कधी कोणाला काही अडचणी असतात, कधी कोणाला बाहेर गावी जायचं असतं, त्यामुळे जर आपल्याला 7 दिवस पारायण करणे शक्य नसले तर आपल्याला 3 दिवस जर गुरुचरित्राचे पारायण शक्य होत असेल तर तेही केले तरी चालते। पण आपल्याला 7 दिवसाचे किंवा 3 दिवसाचेही पारायण जर शक्य झाले नाही तर आपण सेवा करायची नाही का, तर नक्कीच करायची आहे। सेवा कोणती तरी स्वामींची सेवा ही या सप्ताह काळामध्ये केली पाहिजे। तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या गावाजवळ किंवा ज्या घरापासून जवळ जिथे कुठे केंद्र असेल, मठ असेल, त्या ठिकाणी आपल्याला या सप्ताह काळामध्ये प्रहर होतात, याग होतात, त्यात आपल्याला त्या सेवा करायच्या आहेत। त्या सेवा जरी आपण केल्या तरीही त्याचे खूप मोठे पुण्य आपल्याला मिळते। करण्याला किंवा याग करण्यालाही आवर्जून तेथे जाऊन तुम्ही हजेरी लावा। गुरुचरित्राचे जर पारायण करणे शक्य नसेल तर आपण आवर्जून या प्रहर काळी किंवा आपल्याला त्या 7 दिवसामध्ये कोणती जी सेवा मिळेल ती सेवा केंद्रामध्ये जाऊन आपण केली तर त्यामध्ये गणेश याग असतात, रुद्र याग असतात, तर भरपूर होम हवन असते। त्यामध्ये आपण तर पुढची सेवा म्हणजे तुम्हाला जर या सप्ताह काळामध्ये जर तेथेही जाणे किंवा जवळपास मठ नसेल, जर ते जाणे नसेल शक्य होत तर तुम्ही घरामध्ये आपल्या घरामध्ये 7 दिवस सेवा करायची आहे। ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृतचे आपल्याला 7 दिवस किंवा जितके जमेल तितके स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करायचे आहेत किंवा पाठ करायचे आहेत। जर आपले 7 पाठ झाले तर अतिउत्तम, पण जर आपल्याला दररोज एक पाठ करणे जमले नाही तर तुम्हाला जमेल तशा पद्धतीने तुम्ही 3 अध्याय वाचा किंवा कोणत्या जमेल 2 दिवसातनं एक पाठ, अशा पद्धतीने स्वामी चरित्र सारामृतची ही सेवा तुम्ही या दिवसामध्ये करू शकता। तसेच आपल्याला जर संक्षिप्त गुरुचरित्र पारायण किंवा पाठ कोणत्याही पद्धतीने आपल्याला जमेल तेही आपण करू शकतो। त्याला काही नियम नाही किंवा खूप काही अटी नाही, तर ज्या काही अटी असतील त्या एकदम नॉर्मल असतात। त्यामुळे आपण संक्षिप्त गुरुचरित्राचेही पारायण किंवा पाठ करू शकता। या सप्ताह कालामध्ये तुम्ही 11 वेळा जर तुम्हाला कोणतीच सेवा म्हणजे कोणतं संक्षिप्त गुरुचरित्रही वाचन झालं नाही किंवा गुरुचरित्राचेही पठण झाले नाही तर तुम्ही कमीत कमी 11 वेळा दररोज 7 दिवस तारक मंत्राचेही पठण करू शकता किंवा तुम्ही 11 माळी जप श्री स्वामी समर्थ याचीही आपण सेवा करू शकतो। किंवा जर लिखित नाम जप करत असतात तर तुम्ही या 7 दिवसामध्ये लिखित नाम जपही करू शकता। ती ही सेवा अतिशय उत्तम सेवा आहे। संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये तर अगदी 7 अध्याय आहेत, त्याला कुठल्याही प्रकारचा संकल्प करायची गरज नाही किंवा कुठल्याही खूप काही अटी नाही। तर आपण ती सेवा केल्याने आपल्यामध्ये काही अडचणी असतील, काही अपेक्षा असतील तर त्या आपण स्वामींना सांगून आपण तेही पारायण केल्याने खूप काही पुण्य मिळते। स्वामींना आपण असे सांगायचे आहे की जे काही करून घ्याल ते तुम्ही माझ्याकडून करून घ्यायचे आहे। त्यामुळे आपल्याकडून जी काही सेवा होईल ती सेवा आपल्याकडून स्वामी करून घेत आहे। माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला तुम्ही देत आहात किंवा जे माझ्याकडून जी सेवा तुम्ही करून घेत आहे ती माझ्यासाठी योग्य आहे। स्वामी कोणतीही सेवा किंवा कोणतेही आपल्यासाठी जे काही करत असतात त्या योग्यच करत असतात। तर तुम्हाला स्वामी महाराजांना
प्रार्थना करायची आहे की श्री स्वामी राया की माझ्याकडून तुम्हाला जितकी होईल तितकी या 7 दिवसामध्ये जास्तीत जास्त सेवा करून घ्यायची आहे. स्वामी पुण्यतिथी ही 15 तारखेला आहे आणि या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये गुरुतत्व हे जागृत झालेले असते. पृथ्वी तत्व ही जागृत झालेले असते. त्यामुळे आपल्याला या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये जी काही कोणती सेवा होईल, जे काही आपल्याकडून होईल ती सेवेचे फळ आपल्याला मिळते. आपल्याला स्वामीरायांना प्रार्थना करायची आहे की जास्तीत जास्त माझ्याकडून सेवा करून घ्या. आपल्याकडून फुल ना फुलाची पाकळी, त्यामुळे काही ना काही सेवा या दिवसामध्ये करायच्या आहे. या दिवसामध्ये आपल्याला काही सेवा करायच्या म्हटलं तर काही बंधनेही आपल्याला नक्कीच पाळली पाहिजे. तर त्यातील बंधने म्हणजे आपल्याला मांसाहार हा कटाक्षाने पाळायचा आहे आणि ब्रह्मचार्याचेही पालन या 7 दिवसामध्ये जरूर करायचे आहे. चंडी याग केंद्रात होतात. तर अशा पद्धतीचे कोणतेही जर याग आपल्याला घरामध्ये किंवा आपल्या वास्तूमध्ये जर करायचे असतील तर त्यासाठी लागणारा वेळ आणि त्यासाठी लागणारा पैसा, त्यामुळे आपल्याला या गोष्टी घरामध्ये करणे शक्य नाही. पण आपल्याला या सेवा केंद्रामध्ये जाऊन नक्कीच शक्य आहे. त्यामुळे आपल्याला सर्व सोयीने आपल्याला केंद्रामध्ये या सगळ्या सेवा केल्याचे पुण्यही मिळते आणि आपल्या हातून म्हणजे आपण स्वतः केल्याचे फळही प्राप्त होते. जर आपण या सप्ताहामध्ये केंद्रामध्ये जाऊन आपली जर हजेरी लावली तर आपल्याला नवचंडी याग केल्याचे फळ प्राप्त होते. तर आपण स्वामी याग किंवा केंद्रातील काही मार्तंड याग असतील किंवा रुद्र याग असतील, या सेवेमध्ये आपल्याला नक्कीच सामील व्हायचं आहे. या सेवा केल्याचे खूप मोठे पुण्य मिळते. आपल्याला त्या सेवा घरामध्ये प्रत्येकाला करणे शक्य होत नाही, पण या सप्ताह काळामध्ये आपल्या केंद्रामध्ये किंवा जवळपास कुठेही या सेवा आपल्याला मिळत असतील तर त्याचा आपल्याला नक्कीच लाभ घ्यायचा आहे. तर या सप्ताहामध्ये आपल्याला जर आपल्याला या सेवा करण्याचे भाग्य मिळत असेल तर आपण नक्की त्या करायच्या आहे. आपण जर म्हटलं आपली धावपळ होते किंवा आपले हाल होतात, येण्या जाण्याचंही अवघड होतं, तर या सेवा नाही जमत, तर त्या आपल्याकडून त्या लांब किंवा दूर जातात. तर आपण त्या तसं न करता आपल्या जर जवळपास कुठेही आपल्याला या सेवेचा जर लाभ मिळत असेल तर तो घ्यायचा आहे. स्वामी याग, रुद्रयाग, मल्हार याग जर आपण या सेवा जर आपल्याला मिळाल्या तर आपल्या आईची सेवा केल्याचे पुण्य आपल्याला मिळते. मल्हार याग केल्यामुळे म्हणजे आपल्याला वडिलांची सेवाही मिळते आणि गुरुचीही सेवा केल्याचे पुण्य या तिन्ही यागामुळे आपल्याला मिळते. गुरुचरित्र पारायण करण्याचे काही नियम अटी असतात, त्या आपल्याला पाळाव्याच लागतात. पण या 7 दिवसामध्ये दत्ततत्व, गुरुतत्व हे जागृत झालेले असते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या सर्व सेवा करण्याचे किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे जागृत असल्यामुळे आपण ज्या सेवा करत असतो त्याचे आपल्याला पूर्णपणे आनंद मिळतो. किंवा आपण ज्या सेवेमध्ये जातो किंवा तिथे या किंवा काही आपण जी कोणतीही सेवा आपल्याकडे जे काम येईल ते आपण पूर्ण करतो, त्याचा खूप मोठा आपल्याला आनंदही मिळतो. त्यामुळे आपल्याला जमेल ती सेवा आपण या 7 दिवसामध्ये जरूर करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.